रामकृष्ण हरी मंडळी, आपण बघणार आहोत पंढरपूर येथील ऐतिहासिक विकासाची पुनर्रचना आणि समोरच विठोबांच्या उपासनेचा ऐतिहासिक विठोबाची विकासाची आणि पुनर्रचना खूप वादग्रस्त आहे. विश्लेषणात सुरुवातीच्या टप्प्याबद्दल तसेच ज्या बिंदूवर तो एक विशिष्ट देवता म्हणून ओळखला गेला त्या संदर्भात अनेक पर्यायी सिद्धांत मांडण्यात आले आहे आणि पांडुरंगा कष्टम आणि स्रोत 8व्या शतकातील आदिशंकराचे श्रेय दिलेले स्रोत विठोबाची उपासना पूर्वीपासूनच अस्तित्वात होती आणि असे सूचित करते आणि एक सोशल हिस्ट्री ऑफ द नेचर आणि लेखक रिचर्ड मार्कवेल रिटन यांच्या मते विठोबाची पूजा 6व्या शतकाच्या सुरुवातीला खेडूत देव कृष्ण म्हणून करण्यात आली. विठोबाची शास्त्र आणि अकिबो प्रतिमा बिहारच्या आहिराच्या पशुदेवता कृष्णाशी संबंधित बीरकुवार सारखीच आहे. विठोबा बहुधा नंतर शौर देवतांमध्ये सामील झाला आहे. इतर खेडूत देवतांप्रमाणे देव शिवाशी ओळखला गेला. पंढरपूर येथील मंदिर शैव मंदिरांनी वेढलेले आणि सर्वात शेष म्हणजे स्वतः भक्त पुंडलिक यांचे आणि विठोबाला शिवांचे प्रतीक असलेला लिंगाचा मुकुट घातला आणि या वस्तुस्थितीमुळे या समर्थन केले जाते. तथापि 13व्या शतकापासून नामदेव, एकनाथ आणि तुकाराम यांच्यासारख्या कवी संतांशी विठोबाची ओळख विष्णूशी केली. वॅक्सिंगट आणि युनिव्हर्सिटीचे ख्रिश्चन ली नोव्हेटझके असे सुचवतात की विठोबाची उपासना 1060च्या काही वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे ख्रिश्चन ली नोव्हेटझके असे सुचवितात की विठोबाची उपासना 1060च्या काही काळापूर्वी कर्नाटकातून पूर्वीच्या शैव शहरात पंढरपुरामध्ये स्थलांतरित झाली होती. परंतु कृष्णपूजन, महाभाव पंथांच्या संभाव्य प्रभावाखाली शहराचे स्वरूप वैष्णव तीर्थक्षेत्रात झाले. हा प्रस्ताव शहरातील शैव उपासनेच्या समकालीन अवशेषाशी सुसंगत आहे आणि पंढरपूर येथे पुंडलिकाचे मंदिर धार्मिक इतिहासकार R.C. डोरे यांच्या श्री विठ्ठल एक महासन्वय या पुस्तकाशी संबंधित आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते असे मत मांडत ती विठोबाची उपासना त्यातूनही जुनी असू शकते. वैदिक आणि पूर्ववैदिक म्हणून कृष्णाच्या उपासनेपूर्वीची या सिद्धांतानुसार विठोबा हे विविध स्थानिक विरहाचे एकत्रीकरण आहे, ज्यांनी आपली गुरेढोरे वाचवण्यासाठी आपले प्राण दिले. महाराष्ट्रातील पशुपालन करणाऱ्या धनगर या जातीने त्याची प्रथम पूजा केली आणि गोपाळ वंश असलेल्या यादव राजवंशाच्या उदयामुळे विठोबाचे कृष्ण म्हणून गौरव होऊ शकले.
असते, ज्यांचे अनेकदा गोपाळ म्हणून चित्रण केले जाते. विठोबाच्या या वैष्णवी कारणामुळे पुंडलिक मंदिरांचे आणि या समोर भक्त पुंडलिकांचे वैष्णव मंदिरात स्वरूपात झाले, ज्याने पौराणिक आणि कथेनुसार विठोबाला पंढरपूरला आणले आणि विठोबा बौद्ध धर्मात आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला असावा, असा हिंदू धर्मात दोन्ही विष्णूंनी स्वरूप मानले जाते. विठोबाचा संबंध करुणा, त्याच्या भक्तांवरील भक्ताबद्दल असीम प्रेम आणि प्रेमळपणाशी आहे, ज्याची तुलना ज्याच्या भक्तांच्या उपस्थितीसाठी आईचा तिच्या मुलासाठी प्रेमाशी केले जाऊ शकले. ज्याप्रमाणे गाय तिच्या दूरच्या वासरांसाठी झुंजते. द कल्ट ऑफ विठोबाचे लेखक G.A. डेलयुरी यांनी मांडले की विठोबाची प्रतिमा ही विरगल नायक दगड आहे, जी नंतर विष्णू सोबतच ज्यांच्या कृष्णाला स्वरूपात ओळखली गेली आणि पुंडलिकाने पौराणिक धार्मिक पूजा उपासनेने अधिक आदर्श भक्तामध्ये स्वरूपात केला. उपासना, जातिभेद आणि संस्थात्मक पुरई डायलोजिस्ट डॉक्टर टिळक सुचतात की विठोबा ब्राह्मणवादी देवतांच्या अस्तित्व असलेल्या देवतांचा पर्याय म्हणून उदयास आला. शास्त्रीय, धार्मिक आणि हिंदू धर्माशी संबंधित विठोबाचा उदय वारकरी या नवीन प्रकारचा भक्त या उदयाबरोबरच होतो. विष्णू आणि शिव कठोर कर्मकांड ही पूजा ब्राह्मण आरोहित नियंत्रित बांधलेले असताना विठोबा सबलोनरचा देव अधिकाधिक मानव बनला. गरीब आणि गरजूंचा रक्षक म्हणून विठोबाची अनेकदा स्तुती केली जाते. स्टीव्हन्सन असे सुचवतो की विठोबा हे जैन संत असू शकतात, कारण विठोबाच्या याच्यामध्ये सर्व प्रकारचे अवशेष आहेत. अशा प्रकारे आपल्या कीर्तन सोहळा या चॅनलवर व्हिडिओ येत राहतात आणि पंढरपूर येथील सर्व प्रकारची माहिती आपण चॅनलवर देत राहतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील. आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचतील. अशा प्रकारे धन्यवाद मंडळी.